भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहे. या दिवशी पंडित नेहरूंची जयंती आहे. जवाहरलाल नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते. मुलांबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. मुलेही त्यांना चाचा नेहरू म्हणायची. बालकांप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे चाचा नेहरूंची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला. देशात साजरा केला जाणार बालदिन हा लहान मुलांचे महत्त्व, देशाचे भविष्य यावर प्रकाश टाकतो. 14 नोव्हेंबरला साजरा केला जाणारा बालदिन आपल्याला सांगते की मुलं ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे आणि आपले भविष्य आहे. अशा स्थितीत त्यांची काळजी घ्यावी लागते. तो सतत काळजी आणि प्रेमास पात्र आहे. पूर्वी जगासह भारत 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा करत असे. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक बालदिन म्हणून घोषित केला आहे. परंतु 1964 मध्ये चाचा नेहरूंच्या निधनानंतर संसदेने त्यांचा वाढदिवस हा देशात अधिकृत बालदिन म्हणून स्थापित करण्याचा ठराव जारी केला. त्यानंतर भारतात प्रत्येक वर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जाऊ लागला. पंडित नेहरू नेहमी मुलांच्या कल्याण, शिक्षण आणि हक्काबद्दल बोलत. ते म्हणायचे, आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढवतो त्यावरूनच त्यांचे भवितव्य ठरवले जाईल. बालदिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाषण, नृत्य, पोस्टर मेकिंग, खेळ आणि निबंध इत्यादी स्पर्धा देखील आहेत. वादविवाद, चर्चासत्रेही होतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसेही दिली जातात. बालदिन आपल्याला आपापल्या सर्वांमधील मूल जिवंत ठेवण्याची आठवण करून देतो.